हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार 27 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर सर्वात आधी तर आता आकाश आणि नम्रताचं लग्न झालं आहे. सत्यनारायणची पूजा झाली आहे, पण कुलदेवतेचं दर्शन झाल्याशिवाय दोघे एकत्र राहू शकत नाही. त्यामुळे आजीने नम्रता आणि ईश्वरीला एकत्र राहायला सांगितलं, आकाश आणि अर्णवला एकत्र राहायला सांगितलं. आणि या दोघांच्या नादात अर्णव आणि ईश्वरीची ताटातूट झाली आहे. दोघे एकमेकांपासून वेगळे झालेत. त्यामुळे दोघांनाही रात्रभर झोप लागली नाही आणि मग अर्णवने ईश्वरीला गुपचूप भेटायला बोलवलं. या दोघांचा रोमांस तर सुरूच होता, पण त्याच वेळेस अर्णवने या राजेशवर आंधळा विश्वास ठेवला आहे आणि त्याला चक्क बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवर घेतलं आहे. त्यामुळे राजेश खूप खुश झाला आणि त्याने चक्क स्वास्तिक फॅशनच घेण्याचा निर्णय घेतला आहे की मी संपूर्ण कंपनी स्वतःच्या नावावर करून घेतो आणि अर्णवला भिकेला लावतो. ईश्वरीने हा धोका अर्णवला सांगितला आहे. मग आता अर्णव काय करेल हे पाहायला खूप मजा येईल. तर फ्रेंड्स, हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव आणि ईश्वरी या दोघांचा जिलेबी तोडण्याचा कार्यक्रम सुरू होतो. अर्णव हा तोंडात जिलेबी पकडतो. ईश्वरी खूप लाजते. अर्णव ईश्वरीच्या जवळजवळ येत असतो. घरातील सगळे हसत असतात. ईश्वरी आजूबाजूला पाहते, लाजते. नम्रताचं तोंड मात्र वाकडं होतं आणि ती विचार करते की जेव्हा आम्ही दोघे हे करत होतो तेव्हा कोणालाच आनंद झाला नाही, पण या दोघांच्या वेळेस सगळे किती उत्साहात आहेत, किती खुश आहेत. आमच्याबरोबरच असं का होतं आहे? नम्रता तोंड पाडते आणि तेवढ्यात अर्णव हा ईश्वरीच्या खूप जवळ जातो. पण ईश्वरीला अर्णवपेक्षा ती दोन माणसं कोण होती ज्यांना मी पाहिलं हे सगळं आठवतं आणि ईश्वरी जिलेबी न तोडता चक्क उठून घराबाहेर जाऊ लागते. अर्णवला काही कळतच नाही. अर्णव विचारतो, काय झालं मिस इंदोर? थांब. अर्णव ईश्वरीजवळ येतो. घरातील सगळ्यांना सुद्धा धक्का बसतो की ईश्वरी अशी अचानक कुठे चालली आहे. ईश्वरी अर्णवला सांगते, सर, आपल्या घरात ती दोन माणसं आली आहेत जे राजेशच्या केसमध्ये आय विटनेस होते. हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव विचारतो, कोणती दोन माणसं? पोलिसांनी सांगितलं आहे की जी गायब आहेत ती का? ईश्वरी सांगते, हो सर, म्हणजे मी 100% कन्फर्म नाही सांगू शकत, पण मला असं वाटतं तीच माणसं आहेत. चला आपण बाहेर जाऊन पाहूया. अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही घराबाहेर पडतात. आजी विचारते, अविनाश काय झालं? अचानक हे दोघे असे बाहेर का निघून गेले? तर मामा सांगतो, लाजले असेल कदाचित. सगळ्यांना हे खरं वाटतं, पण मामीला मात्र वेगळीच शंका येते आणि मामी त्यांच्या मागे मागे येते. अर्णव ईश्वरी घराबाहेर आजूबाजूला पाहतात, पण त्यांनाही दोन माणसं काही दिसत नाही. तेथे एक केटरिंगवाला माणूस उभा असतो. हे दोघेही त्याला चौकशी करायला जातात आणि या माणसाबद्दल बोलत असतात. मामी या दोघांचं नेमकं काय चाललंय याबद्दल विचार करत असते, पण तिला काय ऐकू येत नाही आणि मामी ही मागे वळून घरात जाणार. तेवढ्यात तिची नजर घराच्या गेट बाहेर जाते, जेथे राजेश या दोन आय विटनेसबरोबर उभा असतो. राजेश म्हणतो, अरे काय यार, तुम्हाला एवढे पैसे दिले तरी तुमचं भागत नाही. थांबा आता, घ्या अजून पैसे. असं म्हणून राजेश त्यांना पैसे देतो आणि तेथून हाकलून लावतो. मामी हे सगळं पाहते. जावई बापू या दोघांना का पैसे देताय हाच प्रश्न मामीला पडतो. आणि इकडे अर्णव आणि ईश्वरीला हा माणूस सांगतो की ती दोन माणसं बाहेर गेली आहेत. अर्णव आणि ईश्वरी गेटच्या बाहेर जाऊ लागतात. तेवढ्यात त्यांना राजेश तेथे उभा दिसतो. राजेशला सुद्धा दिसतं की अर्णव आणि ईश्वरी गेट बाहेरच पाहत आहे आणि मग राजेश लगेच फोनवर बोलण्याचं नाटक करत करत घरामध्ये येतो. ईश्वरी त्याला थांबवते आणि विचारते, जीजू तुम्ही बाहेर कुठे गेला होता? तर राजेश सांगतो, काय नाही ईश्वरी मॅडम, घरात एवढे पाहुणे आहेत, खूप गडबड आहे ना, त्यामुळे मला नीट फोनवर बोलताच येत नव्हतं. महत्त्वाचा कॉल होता म्हणून कॉलवर बोलण्यासाठी मी बाहेर गेलो होतो. मी येतो हा. असं म्हणून राजेश फोनवर बोलण्याचं नाटक करून पुन्हा घरात जातो. अर्णव ईश्वरीला समजावून सांगतो, मी सिंदोर, तू ना थोडा जास्तच विचार करते. असं काही नसेल, दे सोडून. ईश्वरीला सुद्धा असंच वाटतं आणि ईश्वरी ही गेटच्या बाहेर पाहते. तर तिथे तिला त्या माणसाचा गमछा पडलेला दिसतो आणि ईश्वरीला समजतं की माझा गैरसमज नाही झाला आहे. मी जो विचार करत होते तो अगदी योग्य होता. थोड्या वेळाने रात्र होते. ईश्वरी तिच्या रूममध्ये असते आणि याच सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तिच्या हातात त्या माणसाचा गमछासुद्धा असतो. ही माणसं तीच होती का? ती माणसं अचानक कशी निघून गेली, कुठे गेली हाच विचार ईश्वरी करत असते. आणि तेवढ्यात आकाश तेथे येतो. ईश्वरी विचारते, काय झालं भाऊजी? तर आकाश म्हणतो, तुझ्याकडे थोडा वेळ आहे का? मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तू बिझी तर नाही आहे ना? तर ईश्वरी म्हणते, काय झालं भाऊजी?
तुम्ही एवढं फॉर्मल का बोलताय? बसा तुम्ही. आणि मग आकाश ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी मला माहिती आहे तू आणि दादा तुम्ही दोघांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आहे, पण आम्ही तुम्हाला न सांगता असं लग्न करून आलो ना, त्याचा तुम्हाला खूप त्रास झाला आहे. त्यासाठी मला तुझी माफी मागायची आहे. ईश्वरीला समजतं की आकाशला वाईट वाटतंय. आकाश म्हणतो, पण आता नम्रता माझी बायको आहे, त्यामुळे मी आता घरात कसं वागायचं? आणि मॉमला हे लग्न आवडलेलं नाही आहे, अंजली ताईलासुद्धा आवडलेलं नाही आहे, तर हे सगळं कसं मॅनेज होईल ना? आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. ईश्वरी आकाशला समजावून सांगते, आकाश भाऊजी तुम्ही ज्या परिस्थितीत लग्न केलं आहे त्यामुळे सगळ्यांनाच वाईट वाटलं, सगळ्यांनाच राग आला, पण सगळ्यांनी तुमचं लग्न ॲक्सेप्ट केलं आहे म्हणून तर आज एवढे सगळे विधी झाले. आणि आम्हीसुद्धा असंच केलं होतं ना. हळूहळू वेळ जाईल ना, मग सगळं नॉर्मल होईल, तुम्ही काळजी करू नका. आणि नमुताईचं म्हणाल तर ती या घरात आज पहिल्यांदा आली आहे. या घरातली माणसं, घरातलं वातावरण हे सगळं तिच्यासाठी नवीन आहे. पण जेव्हा मी आले होते तेव्हा तर मला सपोर्ट करायला कोणीच नव्हतं, पण आता मी आहे ना, मी तिला सगळं समजावून सांगेल, सगळं शिकवेल, तुम्ही काळजी करू नका. सगळेजण ताईला ॲक्सेप्ट करतील, तुमचा संसार सुखाचा होईल. हे ऐकून आकाशला खूप आनंद होतो. आकाश म्हणतो, खरंच तू आमचा खूप मोठा आधार आहे. आणि हे दोघे एकमेकांना मिठी मारतात. तेवढ्यात अर्णव तेथे येतो आणि म्हणतो, सॉरी यू कंटिन्यू, असं म्हणून अर्णव जाऊ लागतो. तर ईश्वरी आणि आकाश म्हणतात, काय बोलतोयस हे तू? अर्णव विचारतो, काय झालंय? काहीतरी मोठी डील झालेली दिसतीये. आकाश म्हणतो, हो मोठी डील तर झाली आहे, पण तुला नाही सांगणार. ईश्वरीसुद्धा काही सांगत नाही. अर्णव म्हणतो, ठीक आहे, मला कळेलच नंतर. आणि आकाश जाता जाता म्हणतो, डोंट बी जलस. तर अर्णव म्हणतो, शट अप. आणि आकाश हसत हसत तेथून निघून जातो. ईश्वरी ही काहीतरी पुटपुटते. काय माणूस आहे हा? अर्णव विचारतो, काय बोललीस? तू मला काहीतरी बोलली ना? ईश्वरी म्हणते, नाही मी काय नाही बोलले. अर्णव म्हणतो, खोटं बोलू नकोस. एक तर काही पुटपुटण्याची हिंमत आहे ना, तर जोरात बोलायचं, कमीत कमी समोरच्याला ऐकू तरी गेलं पाहिजे. ईश्वरी चिडून म्हणते, आहे ना हिंमत. मी एवढंच म्हटले की काही काही माणसं किती रोमॅन्टिक असतात, नशीबवान असतात. ती मुलीसुद्धा नशीबवान असतात की त्यांचा नवरा इतका रोमॅन्टिक आहे. अर्णव म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? ईश्वरी म्हणते, तुम्हाला जे समजलं ना, मला तेच म्हणायचं आहे. अर्णव म्हणतो, खरं सांगायचं तर तू कशी वागतेस ना ते पहा आधी माझ्याशी. ईश्वरी विचारते, मी कशी वागते? तुम्हाला प्रेमाचा अर्थ समजतो का? अर्णव म्हणतो, कळतो ना. ट्रू लव्ह काय आहे हे मला चांगलंच कळतं. ईश्वरी म्हणते, सर प्रेमाला इंग्लिशमध्ये ट्रू लव्ह म्हटलं म्हणजे सगळं काही कळलं असं होत नाही. आणि तुम्ही इंग्लिश बोलून ना नेहमी मला कन्फ्यूज करता. काय बोलताय ते मला कळतच नाही. आणि मी बडबड करते म्हणजे मी बडबड केल्यावर तुम्ही म्हणता बडबड करते, किती हाय डिसिबल आहे, आवाज कमी कर. आणि हळू बोलले तर म्हणतात काही ऐकूच येत नाही, आवाज थोडा वाढव, डिसिबल वाढव. म्हणजे मी डिसिबल कमी करायचे की जास्त करायचे हेच मला कळत नाही. अर्णव म्हणतो, तुला ना काहीच कळत नाही आणि कधी कळणारसुद्धा नाही. ईश्वरी म्हणते, का नाही कळणार? तुम्ही मला समजून सांगितलं तर मला सगळं कळेल, पण तुम्ही काही समजूनच सांगत नाही. तुम्ही फक्त भडकतात आणि निघून जातात. अर्णव खूप चिडतो आणि काही ना ऐकता तिथून निघून जातो. ईश्वरीला कळतच नाही हा माणूस असा का वागतो. आणि इकडे राजेश हा मोबाईलवर चॅटिंग करत बसलेला असतो आणि तेवढ्यात मामी तेथे येते आणि त्याच्या खांद्यावर थपथप करते. राजेश दचकून मागे वळून पाहतो. मामी विचारते, काय झालं जावई बापूवर दचकायला? तर राजेश सांगतो, नाही मामी दचकलो नाही, ते अचानक हात ठेवला ना तुम्ही म्हणून कोण आलं असं वाटलं. मामी म्हणते, असं का? ठीक आहे जावई बापू, पण तुमचं नेमकं चाललंय तरी काय? राजेश म्हणतो, म्हणजे मामी हे काय बोलताय तुम्ही? तर मामी म्हणते, थोडं स्पष्टच बोलते, आपण याआधीसुद्धा असं बोलायचो, तुम्हाला काही आठवत नाही आहे का? तर राजेश सांगतो, मामी सगळं आठवत असतं तर काय प्रॉब्लेम होता? काय आठवत नाही आहे हा तर मोठा प्रॉब्लेम आहे. मामी म्हणते, ठीक आहे, आज मी तुम्हाला गेट बाहेर 2 माणसांना पैसे देताना पाहिलं, तुम्ही त्यांना पैसे का देत होता? राजेशला मोठा धक्काच बसतो की मामीला हे कसं कळलं. राजेश सांगतो, ते का? ओ मामी, आज आपल्या घरात पूजा होती आणि ती माणसं गार्डनमध्ये बसून दारू पीत बसली, चांगलं नाही वाटत ना, म्हणून मी त्यांना पैसे दिले आणि म्हटलं, ए बाबांनो येथे काही करू नका, काय करायचं ते बाहेर जाऊन करा, म्हणून मी त्यांना बाहेर जायला सांगितलं, म्हणून मी त्यांना पार्टी करायला पैसे दिले. असं म्हणून राजेश एक महत्त्वाचा फोन आला आहे असं नाटक करतो आणि तेथून पळ काढतो. तर मामी हिला सगळं माहिती आहे. मामी म्हणते, हा खोटं बोलतोय, याच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे, पण नेमकं काय चाललं आहे? आणि
हा मेमरी गेल्याचं नाटक तर करत नाही आहे ना, हे लवकरच शोधून काढावं लागेल असं मामी ठरवते. थोड्या वेळाने संपूर्ण कुटुंब हॉलमध्ये बसलेलं असतं. ईश्वरी, नम्रतासुद्धा असतात, सगळे असतात. आणि मग मामा सांगतो, आपल्याला आकाश आणि नम्रताचं लग्न तर नाही एन्जॉय करता आलं, पण लग्नानंतरचे सगळे विधी सगळ्यांनीच एन्जॉय केले, फक्त एक सोडून. मामाकडे रागारागाने पाहते. रमाकांत म्हणतो, पण आता त्यांचं दोघांचं लग्न झालंय तर आपल्याला कुलदेवतेचं दर्शन लवकरात लवकर करून घ्यावं लागेल. मामा म्हणतो, हो भाऊजी, शुभस शीघ्रम, एकदम भारी सांगितलं तुम्ही. तर आजी सांगते, आणि हो आकाश, नम्रता, आता तुमच्या लग्नाचे सगळे विधी झाले आहेत, मग कुलदेवतेचं दर्शन होणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे पाहत असतात आणि आजी म्हणते, फक्त चिंटू आणि ईश्वरीच्या लग्नानंतरसुद्धा ते कुलदेवतेच्या दर्शनाला गेलेच नव्हते. तर मामी म्हणते, खरंय, त्यांच्या लग्नानंतर गोंधळच इतके झाले की त्यांना कुठे जाताच नाही आलं. आजी म्हणते, वल्लरी, आता तो विषय नकोय. वल्लरी गप्प बसते. आजी नम्रताला बसायला सांगते आणि नम्रता आणि आकाशला समजावून सांगते, तुमच्या लग्नानंतरची सत्यनारायणची पूजा झाली आहे, पण अजून कुलदेवतेचं दर्शन झालं नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत कुलदेवतेचं दर्शन होत नाही तोपर्यंत तुम्ही दोघांनी एकत्र राहायचं नाही. हे ऐकून आकाशला मोठा धक्काच बसतो. त्याला हे सहनच होत नाही. आणि मामा म्हणतो, याला म्हणतात पेशन्स. आता तुला पेशन्स ठेवायला लागतील. आकाश म्हणतो, जर असं असेल ना तर आता आम्ही उद्याच देवदर्शनाला जातो कुलदेवतेच्या. नम्रता हो म्हणते. तर मामी ही लगेच सांगते, नाही नाही, उद्या नाही. अरे ऊन किती बाहेर, त्यामुळे एवढ्या उन्हाचं कुठेच बाहेर जायचं नाही. लांबचा प्रवास तर बिलकुल करायचा नाही. एक काम करूया, तुम्ही ना मी सांगितल्यावरच कुलदेवतेच्या दर्शनाला जा. मी एक चांगला मुहूर्त काढते आणि मी जेव्हा सांगेल तेव्हाच दर्शनाला जायचं. कोणालाच हे पटत नाही, पण आता मामी शेवटी सासू आहे, आकाशची आई आहे, म्हणून सगळे गप्प बसतात. आकाश मात्र तोंड पाडून बसतो. त्याला हे बिलकुल आवडलेलं नसतं. वल्लरी म्हणते, अरे हो, पण थोडं आहे ना लवकरचा मुहूर्त काढ बरं का. वल्लरी म्हणते, हो हो, लगेच काढते. आणि आजी म्हणते, कसं आहे ना वल्लरी, तुझं अनेक गोष्टी पटत नसल्या पण आता ऐकूनच घ्यावं लागणार आहे, कारण तू सुद्धा आता सासू झाली ना, तुझा मान ठेवलाच गेला पाहिजे. हे ऐकून वल्लरी खुश होते. आजी सांगते, आता एक काम करायचं, आता हे दोघे एकमेकांपासून वेगळे राहणार आहेत, तर आकाश आणि अर्णवने एकत्र राहायचं, ईश्वरी आणि नम्रताने एकत्र राहायचं. हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव विचारतो, त्याची काय गरज आहे, हे चुकीचं होतं आहे. पण आकाश म्हणतो, ब्रो, पेशन्स. अर्णव खूप चिडतो. मामी मात्र खुश होते की एका दगडात दोन पक्षी मेले, हे सुद्धा वेगळे आणि ते सुद्धा वेगळे. मामी म्हणते, चला मग जा आपापल्या खोलीमध्ये. हे दोघे खूप नाराज होतात आणि आपापल्या खोलीत निघून जातात. थोड्या वेळानंतर ईश्वरी आणि अर्णव रूममध्ये असतात. ईश्वरी तिचं चार्जर शोधत असते, सगळं सामान घेऊन जायचं म्हणून. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, काही जायची गरज आहे का, तू येथेच थांब. तर ईश्वरी म्हणते, सर, आता आजी आणि मामी काय बोलल्या ते तुम्ही ऐकलं नाही का, तुम्ही माझं चार्जर द्या बरं, चार्जर कुठे. तर अर्णवने चार्जर हातातच ठेवलेलं असतं, तो ईश्वरीला देतो. ईश्वरी म्हणते, एवढ्या वेळचं शोधते मी आणि तुम्ही हातात घेऊन बसलाय, काय चाललंय तुमचं, पाण्याचा जग द्या, मी घेऊन जाते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, काय गरज आहे, आकाश आहे ना गेस्ट रूममध्ये झोपेल, तू येथे माझ्याबरोबर झोप, काही जाऊ नको. ईश्वरी विचारते, पण सर काय प्रॉब्लेम आहे, आणि नम्रताताई एकटीच आहे ना, मला तिच्याबरोबर जाऊ द्या. अर्णवला ईश्वरीला काही जाऊ द्यायचं नसतं, पण ईश्वरीला हे काही कळत नाही. अर्णव म्हणतो, पण तुला तेथे जाण्याची एवढी घाई काय आहे. ईश्वरी म्हणते, सर, मी एक आदर्श सून आहे, घरात जे सांगितलं जातं ना ते मी ऐकते, आणि आता मला जाऊ द्या, टाईमपास करू नका. असं म्हणून ईश्वरी पाण्याचा जग घेते आणि ती बाहेर जाणार. इतक्यात आकाश चिडचिड करत येतो आणि म्हणतो, काय चाललं हे सगळं, मला आहे ना बिलकुल आवडत नाही आहे. मॉम आणि आजीचा मला खूप राग आला आहे, दोघे किती ओल्ड स्कूल आहेत, काय हे सगळं, आमचं आत्ताच लग्न झालं आहे ना आणि आम्ही एका रूममध्ये राहू शकत नाही, मला हे बिलकुल आवडलेलं नाही आहे. आणि हा आकाश ईश्वरीवर सुद्धा चिडचिड करतो, आमचा पाण्याचा जग आहे ना, तेथे काय पाण्याचं जग नाही आहे का, घेऊन चालली असे एवढं. आणि अर्णव म्हणतो, हो ना, एकदम बरोबर आहे, मला सुद्धा हे बिलकुल आवडलेलं नाही आहे. मी सिंदूर, मी तुला सोडायला येतो. आकाश चिडून म्हणतो, ती काय इंदोरला चालली आहे का, तिला सोडायला चालला आहे, तू थांब येथे. ईश्वरी विचारते, तुमचं काय होतं आहे. तर आकाश म्हणतो, चिडचिड होते माझी, काही गरज आहे का आम्हाला वेगवेगळं झोपण्याची, पण आजी आणि मॉम काही ऐकायलाच तयार नाही आहे. या दोघांना समजतं की आकाश असं का वागतोय. अर्णव म्हणतो, तू थोडा पेशन्स ठेवायला हवा. ईश्वरी म्हणते, हो भाऊजी,
आणि तेवढ्यात ईश्वरीला नम्रताचा कॉल येतो. ईश्वरी म्हणते, हो ताई येते मी, आणि ईश्वरी पाण्याचा जग घेऊन निघून जाते. अर्णव तिच्याकडेच पाहत राहतो. आकाश म्हणतो, जातोय का सोडायला? आता खालच्या रूमपर्यंत सुद्धा सोडायला जा. अर्णव हा ईश्वरीकडे एकटकच पाहत राहतो. आकाशला सुद्धा हे बिलकुल आवडलेलं नसतं की त्याला नवीन लग्न झाल्यावर नम्रतापासून वेगळं राहावं लागतंय. ईश्वरी नम्रताच्या रूममध्ये येते. नम्रता विचारते, ईशू आकाश झोपले का? ईश्वरी म्हणते, हो हो झोपले बरं का तुमचे आकाश. नम्रता खूप लाजते. ईश्वरी म्हणते, ताई मला एक गोष्ट सांग, तुझं इतक्या दिवसांचं स्वप्न पूर्ण झालंय. शेवटी तू मिसेस आकाश पाटील बनली आहेस. कसं वाटतंय तुला? नम्रता खूप लाजते आणि म्हणते, ईशू मला खरंच खूप छान वाटतंय, आणि आमचं लग्न कधी होईल असं मला झालं होतं. थोडं विचित्र परिस्थितीत झालं, पण शेवटी झालं. पण आता मला वेगळंच टेन्शन आलं आहे. ईश्वरी विचारते, कोणतं टेन्शन? तर नम्रता तिला सांगते, तुला तर माहिती आहे आकाशच्या आईंना मी बिलकुल आवडत नाही. अंजली ताईसुद्धा असं वागताय. त्यामुळे या सगळ्यांशी कसं वागायचं, हे कसं निभवायचं तेच मला कळत नाही आहे. ईश्वरी ही नम्रताला समजावून सांगते, ताई तुला एकच गोष्ट सांगते, या घरात जेवढी माणसं आहेत ना ती सगळी वेगवेगळ्या स्वभावाची आहेत. पण जगातील कोणत्याही व्यक्तीला जिंकून घ्यायचं असेल तर एकच काम करावं लागतं, आणि ते म्हणजे त्या व्यक्तीला आपलं मानावं लागतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण आपलं मानतो तेव्हा त्याच्या चुका, त्याचा राग, त्याचं वागणं हे आपल्याला बिलकुल टोचत नाही, त्याचं काही वाटत नाही. आणि जर आपण त्या व्यक्तींना आपलं मानलंच नाही तर मात्र त्याने काही चांगलं जरी केलं ना तरी ते आपल्या डोळ्यात खुपतं. त्यामुळे जर तू या घरातील सगळ्यांचं मन जिंकून घ्यायचा विचार करत असशील तर सगळ्यात आधी तू त्यांना आपलं मान, मग तू त्यांच्यासाठी काही चांगलं करशील, आणि ते जर तुझ्याशी काही वाईट वागले, वाईट बोलले तर त्याचा तुला फरक पडणारसुद्धा नाही. ही गोष्ट नम्रतालासुद्धा पटते. ईश्वरी ही लहान बहीण असूनसुद्धा नम्रताला संसाराचं सगळं ज्ञान देत असते, आणि या घरात तिने इतके महिने घालवले त्यामुळे घरातील लोक कशा तऱ्हेचे हे तिला चांगलंच माहिती आहे. इकडे अर्णव आणि आकाश रूममध्ये असतात. अर्णव त्याचा मोबाईल वापरत असतो. आकाश त्याला म्हणतो, ब्रो मला आहे ना लग्नानंतरच्या काय ॲडवाईस दे ना, सांग ना लग्नानंतर काय कसं सगळं कसं करायचं असतं. अर्णव म्हणतो, हे तू मला विचारतोय का? मी काय लव गुरू आहे का? तर आकाश म्हणतो, नाही लव गुरू नाही आहे, पण तुला अनुभव आहे ना, एक्सपिरियन्स आहे तुला, म्हणून विचारतोय. अर्णव सांगतो, मला लग्नाचा एक्सपिरियन्स आहे, पण खरा लव गुरू तर तू आहे ना, विसरलास का? मला सांगायचा मी सिंदूरला कसं प्रपोज करायचं, लग्नानंतर काय करायचं. तर आकाश म्हणतो, खरं आहे तुझं, मी तुला द्यायचो सजेशन, ॲडवाईस द्यायचो, पण त्या मी फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडवाल्या द्यायचो ना. पण मला आता लग्नानंतरच्या सजेशन हव्या आहेत की लग्नानंतर कसं वागायचं बायकोशी किंवा काय करायचं हे तुम्हाला सांगायला पाहिजे ना. अर्णव म्हणतो, तसं काही नाही आहे, लग्न झाल्यानंतर काही बदलत नाही, उलटं लग्नाच्या आधीच बरं असतं, लग्न झाल्यानंतर जास्त काही बदलत नाही. फक्त एक गोष्ट मी तुला सांगेल ती तू लक्षात ठेव की आता नम्रता ही तुझी गर्लफ्रेंड नाही आहे, ती तुझी बायको आहे, आणि आता ती तुझ्या घरात राहायला आली आहे. तुम्ही दोघे काय बाहेर भेटत नाही आहेत, फक्त एन्जॉय नाही करत आहे. लग्न झाल्यानंतर खूप गोष्टी बदलतात. त्यामुळे तू तुझ्या बायकोचा रिस्पेक्ट कर, आणि तुझी बायको तुझ्या कुटुंबातील सगळ्यांचा रिस्पेक्ट करते की नाही हे पहा, आणि काही गैरसमज होत असतील, काही चुका घडत असतील तर त्या सुधारण्याचा प्रयत्न कर, म्हणजे तुमचा संसार सुखी होईल. आकाशला हे पटतं आणि मग हे दोघेही झोपी जातात. इकडे ईश्वरी आणि नम्रतासुद्धा झोपलेले असतात, पण ईश्वरी आणि अर्णवला काही झोप येत नाही. बॅकग्राऊंडमध्ये एक सुंदर मराठी गाणं सुरू होतं, आणि ईश्वरीला अर्णवबरोबर घालवलेले सगळे क्षण आठवतात. अर्णवला ईश्वरीबरोबर घालवलेले सगळे क्षण आठवतात. जेव्हा ईश्वरी फॅब्रिकच्या लॉन्चच्या वेळेस ईश्वरीने चक्क अर्णवच्या गालावर किस केलं होतं. अर्णवला मोठा धक्काच बसला होता, हे या दोघांना आठवतं. मग घरात डेकोरेशन करताना दोघे एकमेकांच्या अंगावर पडले होते, एकमेकांच्या खूप जवळ होते, हे त्यांना आठवतं. दोघांचा रोमॅन्टिक डान्स, मग दोघे एकमेकांच्या आठवणीमध्ये पूर्ण बुडून गेलेले असतात. ईश्वरी विचार करते, अर्णव सर झोपले असतील का? ते सुद्धा माझ्यासारखे जागे असतील का? तर अर्णव विचार करतो, मी सिंदूर झोपली असेल का? ती सुद्धा जागी असेल का? अर्णवला ईश्वरीची खूप आठवण येते, भेटण्याची इच्छा होते, आणि अर्णव चक्क ईश्वरीला कॉल लावतो आणि बाहेर भेटायला बोलवतो. थोड्याच वेळात अर्णव बाहेर असतो. ईश्वरीसुद्धा बाहेर येते आणि अर्णवला विचारते, काय झालं अर्णव सर, तुम्ही मला फोन करून बोलवलं? आकाश सर काही बोलले का? नाहीतर त्या राजेशबद्दल काही समजलं का? अर्णव डोक्याला हातच मारून घेतो.
ईश्वरी विचारते, सर काय झालं? डोकं दुखतंय का? तुम्हाला बरं वाटत नाहीये का? अस्वस्थ आहात का? सांगा ना, काय झालंय? अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो, मिस इंदोर, मी तुला भेटायला बोलवलं किंवा मला तुझ्याशी बोलायचंय, याचा अर्थ कुणाला काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, काहीतरी कळलं असेल म्हणूनच मी तुला बोलवणार का? नाही ना, मी तुला असं सुद्धा बोलू शकतोच ना. ईश्वरी म्हणते, नाही नाही, असं तुम्ही बोलू शकता, पण कधी बोलवत नाही ना. नेहमी काहीतरी प्रॉब्लेम, काहीतरी कळलंय, काहीतरी कटकारस्थान हेच तुमचं असतं ना, म्हणून मला तसं वाटलं. आणि कसं आहे, तुम्हाला माझ्याशी भांडायचं आहे ना, माझ्याशी भांडल्याशिवाय तुम्हाला झोप येत नसेल आणि आज भांडण झालं नाही म्हणून तुम्ही मला असं झोपेतून उठून इथं घेऊन आलात. अर्णव म्हणतो, मिस इंदोर स्टॉप इट, तुझं आहे ना असंच आहे, तुला फक्त भांडायचं असतं, तुला बाकीचं काहीच सुचत नाही. अर्णव गप्प बसतो. ईश्वरीला समजतं की अर्णवला माझी खूप आठवण येत होती म्हणून त्याने मला भेटायला बोलवलंय. ईश्वरी स्माईल करत असते. अर्णव विचारतो, तू हसतेस? तू माझ्यावर हसतेस ना? मला माहिती आहे तू माझ्यावर हसतीये. ईश्वरी म्हणते, नाही सर, मी तुमच्यावर नाही हसते. अर्णव म्हणतो, खोटं बोलू नको, तू आहे ना माझ्यावर हसतीये. ईश्वरी म्हणते, सर मी तुमच्यावर का हसेल? खरं तर मला हे कळलं आहे की मला झोप का येत नव्हती. अर्णव विचारतो, का? तर ईश्वरी म्हणते, आज तुमच्याशी भांडण नाही झालं ना म्हणून झोप येत नव्हती. आता आहे ना मला कशी शांत झोप लागेल. अर्णवला सुद्धा हे पटतं. अर्णवसुद्धा स्माईल करतो. ईश्वरी म्हणते, चला आता खूप रात्र झाली आहे, झोपायचं आहे. सगळ्यात आधी ईश्वरी अर्णवला मिठी मारण्याचा प्रयत्न करते तर अर्णव हँडशेक करत असतो. मग अर्णव मिठी मारण्याचा प्रयत्न करतो तर ईश्वरी हँडशेक करते. ईश्वरी म्हणते, सर तुम्ही ना त्या भाऊजींच्या बाजूला झोपा, तुम्हाला काहीच जमणार नाही आहे, असं म्हणून ईश्वरी निघून जाते. आणि अर्णवला समजतं एक मोठी संधी आपल्या हातची गेली आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. सध्या मालिकेमध्ये कोणतीही कटकारस्थानं दाखवली जात नाही आहे. फक्त ईश्वरी, अर्णव, आकाश, नम्रता यांचा रोमांस, घरात सगळे खुश आहेत, आनंदी आहेत आणि हे पाहायला बरं वाटतंय. कारण नेहमीच ती मामी, राजेश यांची कटकारस्थानं, ईश्वरी आणि अर्णवचा जीव जाणं, त्यांच्यावर जीव घेणं, हल्ला होणं, मग ते हॉस्पिटल, हे सगळं पाहून कंटाळा आला होता. त्यापेक्षा आता या दोघांचा रोमांस पाहायला मिळतो आहे, सगळं वातावरण चांगलं आहे, हे सुद्धा खूप चांगला चेंज आहे. आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण तू ही रे माझा मितवा या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, अर्णव खूप मोठा निर्णय घेईल आणि राजेशला चक्क आपल्या कंपनीच्या सात्विक फॅशनच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवर घेणार. त्यामुळे राजेशचा सुद्धा विश्वास बसणार नाही की अर्णवने मला बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवर घेतलं आहे. राजेशला सुद्धा स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की अर्णव असा काही निर्णय घेईल. मग अर्णवने असा निर्णय का घेतला आहे? कारण अर्णवला खरंच असं वाटतं आहे की राजेशची मेमरी गेली आहे आणि मेमरी गेल्यावर राजेश सुधारला आहे, कंपनीच्या कामात लक्ष देतोय आणि कंपनीचं कामसुद्धा चांगल्या प्रकारे करतोय, म्हणून त्याने ही संधी दिली. पण त्याच वेळेस ईश्वरी तेथे येईल. ईश्वरी हे ऐकणार आणि मग ईश्वरी अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करेल. सर, आपण त्या राजेशची परीक्षा घेतली, राजेशची मेमरी गेली, हे आपल्याला पटलं आहे, पण राजेश शेवटी तोच आहे ना, त्याचा स्वभाव तोच आहे. आज न उद्या त्याची मेमरी परत आली आणि त्याने जर या पोझिशनचा काही चुकीचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर आपण काय करणार आहे? आणि इकडे राजेश हाच विचार करत असेल, वा चिंटू वा, थोडा चांगुलपणा केला आणि तुम्हाला बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवर घेतलं. आता पहा मी CEO कसा बनतो आणि तुझीच खुर्ची कशी बळकावतो. आता माझं पुढचं टार्गेट सात्विक फॅशन, आता ही कंपनीच मी घशात घालतो, असा विचार राजेश करतो. आणि इकडे अर्णव हा सुद्धा मोठा बिझनेसमॅन आहे. अर्णव ईश्वरीला समजावून सांगेल, मला जर थोडा जरी संशय आला ना त्या राजेशवर की तो मला फसवतोय आणि तो या पोझिशनचा गैरवापर करणार आहे, तो या कंपनीतला त्याचा शेवटचा दिवस असेल, एवढं लक्षात ठेव. पण ईश्वरीला टेन्शन आलेलं आहे, कारण अर्णवने या राजेशवर आंधळा विश्वास ठेवला आहे. त्याला असं वाटतंय की राजेश सुधारला आहे आणि कदाचित अंजली ही खुश व्हावी, तिने अर्णवला माफ करावं, आधीसारखं वागावं म्हणून सुद्धा अर्णवने हे केलं असावं. पण राजेश हा साप आहे, साप. त्यामुळे तो कधीही डंख मारू शकतो, कधीही चावून घाया करू शकतो, एवढं मात्र खरं. मग आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एक मोठी रिस्क घेत आहे आणि राजेशने आपला प्लॅन बनवला आहे. तो पुढे काय करणार हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा.
आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.